एक आमच्याकडे आता मोठ्या प्रमाणावर महिलांच्या वसतिगृहाची आवश्यकता आहे। तुमची कोणती योजना असेल, आमचा जिल्हा राणी हिराईनी वसवलेला जिल्हा आहे। शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महांकाळी आमची आराध्य देवता आहे। आमची आग्रहाची तुम्हाला सूचना आहे की मग यामध्ये सखी निवास असेल, जिजाऊ वसतिगृह असेल, शक्ती सदन असेल, उत्तर कितीही घाईत द्यायचं असेल तरी महिलांनी महिलेच्यासाठी सेवा करण्यामध्ये मागे राहू नये। तुम्ही ती घोषणा कितीही घाईत उत्तर द्यायचं असेल तरी महिलांचं वसतिगृह किंवा महिलांसाठी व्यवस्था चंद्रपूरमध्ये करण्याचं आश्वासन देऊन आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी एक बहीण पुढे आली हे दाखवण्याची संधी, सोन्याची संधी मी तुम्हाला देतोय। गमवू नका, ही संधी घेऊन चंद्रपूरमध्ये हॉस्टेल द्या। खूप खूप धन्यवाद। सरकारचं अभिनंदन की सरकार उत्तम काम करताय। पुढचे 25 वर्ष या सरकारने उत्तम काम करून 2047 मध्ये या भारताला विश्वगौरव बनवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सर्वात पुढे राहील यासाठी सरकारचं अभिनंदन। पुढेही जी सूचना आहे त्यावर काम करून पुन्हा अभिनंदन करण्याची संधी द्यावी। धन्यवाद। सन्मान्य सुधीर मुनगंटीवार साहेबांनी महिला बालविकास विभागाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महिलांसाठी सखी निवास, वसतिगृह आणि संस्था मंजूर करावी या संदर्भामध्ये सूचना केली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांसाठी 2 वसतिगृह, सखी निवास, एक चंद्रपूर शहरमध्ये आणि एक वरोरा येथे मंजूर आहेत। तसेच महिलांसाठी 2 वन स्टॉप सेंटर, एक GST भवन चंद्रपूर आणि एक पंचायत समिती चिमूर इथे कार्यरत आहेत। तरीसुद्धा यामध्ये आणखीन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही सूचना आदरणीय मुनगंटीवार साहेबांनी दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा अधिकाधिक सुविधा तिथे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आणि तिथे आपण सूचित केल्याप्रमाणे गरज असल्यास आणखीन वन स्टॉप सेंटर किंवा सखी निवासच्या संदर्भामध्ये सन्मान्य आदरणीय मुनगंटीवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक विभागाच्या वतीने आयोजित केली जाईल।